अरे अडवून राहू नका आमच्या प्लीज. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय आपण एबीपी माझावर. कशा पद्धतीने दुसऱ्या मार्गाने कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं याची ही दृश्य आहेत. अगदी मोजक्या लोकांसह कोरटकरला मागच्या दाराने नेण्यात आलेलं आहे. अरे अडवून राहू नका आमच्या प्लीज. पोलीस स्टेशनच्या बाहेर आक्रमक झालेल्या आंदोलकांना कुठेतरी त्यांच्यापासून सोडवणूक करून घेऊन चक्क मागच्या दारानेच कोरटकरला आणण्यात आलेलं आहे. याबद्दलच आक्रमक पुन्हा एकदा नाराज झालेले पाहायला मिळतात, संतापलेले पाहायला मिळत आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोरटकरवरती पुढची न्यायालयीन कारवाई कोर्टामध्ये जारी होईल, चालू होईल. सातत्याने गेले काही दिवस, जवळपास एक महिनाभर प्रशांत कोरटकरांचं हे प्रकरण गाजतं आहे. कोल्हापुरातील रहिवासी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी छावा या चित्रपटावरती आपली भूमिका मांडली होती आणि त्यानंतर फोन करून प्रशांत कोरटकरांनी त्यांना थेट धमकी दिलेली होती. या धमकीमध्ये त्यांनी केवळ इंद्रजित सावंत यांना आव्हान दिलं नव्हतं, तर त्याबरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सुद्धा चुकीच्या पद्धतीचे उद्गार काढलेले होते. आणि हे जे संभाषण होतं ते संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं, कारण ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली, प्रसार माध्यमांपर्यंत आणि त्याचबरोबर समाज माध्यमांपर्यंत पोहोचली आणि संतापाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उसळली. आणि प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्वसामान्यांकडनं तसंच त्याचबरोबर राजकीय नेत्यांकडनं पण करण्यात येत होती. यामध्ये विरोधक कुठेतरी सरकार दिरंगाई करतंय किंवा कोरटकरला पाठीशी घालतंय का असा आरोप करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं होतं की त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असताना त्याच्या वरच्या कोर्टात जाण्यासाठी मी सांगितलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीने प्रशांत कोरटकर सहज सुटू शकणार नाही.